खेळायला काय माहिती नाही पिस्तूल मारत होता. अरे मी पिस्तूल मारो काय मार तुझ्या बापाचे काय जाता ती मेली का पप्पा? अरे मरू दे ना. काय भेटते का बा? हा, नको भेट अरे थांबा का? तू काय पुचका दाबते बाई? तुम्ही इकडे कशाला आलात मामा आणि कोणतं काम होतं तुमचं मलाच आणि काय दहा वाजता लावलाय तसं काही तुम्ही काय रे मग झोपून पडत होत्या? नाही ना तुमचं काही कोणतं आभार कोसळलं की काय हा माझे तेव्हापासून अरे आम्ही घोमून पडत काय पण तुले का करायचं नाही याला का करायचं कसा? हा. तर बाप जबरदस्त सांगे ना मग. हा? फलाण्याची फलाण्यासोबत निघून गेली. हा? फलाण्याची येऊन घर घासली. मामा फालतूचं काही बोलायचं नाही समजलं आणि माझ्या पप्पाला जर असं काही माहीत झालं ना तर तुमचं चांगलं सोडणारच नाही समजलं बरोबर आहे. बरोबर आहे. रघुनाथ पाटलाची पोरगी फर्स्ट आहे म्हणजे. फर्स्ट नाही म्हटलं फर्स्ट म्हणजे मी प्रथम क्रमांक मारलो होतो त्याच्यामध्ये फर्स्ट आली आहे अरे म्हणून माहिती झाली ना फर्स्ट आहे म्हणून. हा, आणि मामा, असो. मला फर्स्ट असो तुमचा फर्स्ट. तुम्ही कशासाठी आले सर्व समाज लावा. सर्व समाज. हे बघा मामा फालतूचं बोलण्यात माझ्याजवळ वेळ नाही आहे आणि तुम्ही काही बघितले का बघितलं नाही बाई. एक नाही दोन नाही 3 महिने झाले तुमचा चालू. फटाफुटीनं फटाफुटी. मामा, हे बघा मी तुम्हाला सगळं काय देते बाई तरी मी म्हणत होतो वावरामध्ये कोणतरी आहे म्हणे तू वेगळंच काहीतरी इकडे का? ते आपण त्या दिवशी तिथं वावरामध्ये गेलो ना तर कमी कमी आणि ते तिकडे असं खडबड आलं नसेल अबे, मी भुजाळ नव्हे. तुमची पोटा भरी आहो. तुमची पोटा भरी आहो. नगरी वर्षा मोठी पाटलाची पोरगी पोपड्या मारी. तुम्हाला माहित नाहीये माझी इज्जत किती आहे या गावामध्ये आणि माझ्या पप्पाची समजलं का हा आणि मी काय म्हणते मी तुम्हाला काय काय जे काय वस्तू काही पण आता जातो ना पूर्ण गाव मध्ये सांगून देतो. पाटलाची पोरगी घुमून पडत होती. तुम्ही काय बोलू आता? मी लालचा बापू हो. इकडून ह्या धुलवते तिकडून तू धुलवते. मी लालचा बापू हो बाबे. नव्हे बापू न मग काय आणलं इकडे? मी आता जाऊन सांगतो बघ. पूर्ण गावभर सांगतो मला. तुम्हाला माहित आहे ना माझ्या फलाण्याची पोरगी फलाण्यावर फसून आहे. मामा माझा ऐकाल का आता माझ्या या गावातले पाटील आहेत माझे पप्पा समजल्या आणि या नगरी गावामध्ये माझ्या पप्पाची जितकी चालते आहे ना तेवढी कोणीच चालू देत नाही समजलं का म्हणूनच म्हणते मी तुम्हाला काही जर लागली ना तुम्हाला सगळं जे वस्तू म्हणाल ते सगळंच वस्तू द्यायला तयार आहे पण हा तुमचा चालू देऊ म्हणजे कोणाला सांगू नका. बाई, मी मागतो ते वस्तू द्यायला. मामा तू काही माग बरे वस्तू ना तुझ्या काय माग जवारी माग त्याचे माग बरे वस्तू ना तुझे कोणता जड जाता? गैर काय म्हणत बाई देतो म्हणत आहे ना. अरे वस्तू देत तुले तरी तर मला काय बरे वस्तू नाही ए बाळू शांत गप्प बस. मामा मी तुम्हाला जे जे काही लागते ना त्या वस्तूचं नाव सांगा मी तुम्हाला सगळं काही देणार आणि सगळं काही देऊन इतके पैसे देणार आहे तुम्हाला की खूपच तुम्हाला काय मला सर्व चालू देतो पण मला आहे ना हप्ता द्यायला. हप्ता हा, हप्त्यात काय पाहिजे तुम्हाला हप्त्याले 2 पुढं जेवाय आणखी देऊ ना. महिन्याचे 2,500 रुपये. वर्षाचा पतीचा खर्च म्हणजे 1 पोता पती पाहिजे. तेवढा समजा देत असाल तर चालू देतो नाही तर आताच्या आता बंद करू. देऊ नका. जाऊ मामा तुम्ही मला एक सांगा पत्ती मागितला ज्वारी मागितला पैसे मागितला मात्र एक गोष्ट मात्र तुम्ही विसरता असं वाटत नाही का कोणती? हे बघा अजून कोणती? साखर मग काय लागणार नाही का तुम्हाला साखर नाही. मी साखरीसाठी आपले लोक माझ्यावरच माझ्या मुंग्याला
म्हणून मी साखरेचा चहा पेत. आता कसं करायचं बरं ठीक आहे मामा तुम्हाला जे तुम्ही म्हटलं ना ते सगळं काही तुम्हाला दिलं समजा आता यापुढे माझ्या पप्पाला आणि या नगरी गावातल्या लोकांना अजिबात माहिती झालं पाहिजे की बाळूचा आणि माझं प्रेम आहे समजलं सांभाळ. ओके जमवून टाका. सगळं मी तिकडे सांभाळ. तुझ्या काम झालं. एवढं काही बाजूला जाऊ देत नाही ना, तुम्ही झोपूनच पडता. एवढं म्हणजे तुम्ही काटावू नका. माझ्याऐवजी समजा दुसरा असता पुन्हा गेल्याने दुसऱ्याला पाठवला हप्त्यासाठी म्हणून तुम्हीच म्हणले असते. तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरलो. इकडे तुम्ही इकडून सांग. गणपती गेला, गेला गेला शारदा देवी गेली, गेली भोंडवा फुलाई गेली. गेला. पुढच्या वर्षी येणारा गणपती मानू नका म्हणतो.